मुंबई लोकलमध्ये वाढणारी गर्दी आणि त्यामुळे होणारे अपघात यावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेनं प्रायोगिक तत्वावर लोकलच्या डब्यांमध्ये काही बदल केले आहेत। काही डब्यात मेट्रोच्या धर्तीवर सीट्स आहेत, त्यामुळे 112 अधिक प्रवासी सामावू शकतील, तर लोकलच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या सीट्स काढल्यामुळे अधिकचे 56 प्रवासी डब्यात सामावू शकतील। प्रायोगिक तत्वावर या लोकल सीएसटी ते कल्याण चालवण्यात येणार आहेत। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांनी। मध्य रेल्वेवर दिवसेंदिवस वाढणारे अपघात पाहता रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी विविध उपाययोजना ज्या आहेत मध्य रेल्वेमार्फत राबवल्या जातात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून जे मध्य रेल्वेमधील डबे आहेत त्याच्यामध्ये काही प्रायोगिक तत्वावरती बदल करण्यात येतोय। आपण या ठिकाणी बघतो की ज्यावेळी आपण दरवाजामधून आतमध्ये येतोय त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असणाऱ्या ज्या सीट्स आहेत त्या काढण्यात आलेल्या आहे। याचा अर्थ जो आहे की यामध्ये जास्तीत जास्त लोक जे आहेत कशा पद्धतीने सामावले जातात आहे, म्हणजे उभे राहणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती वाढली जाईल, जेणेकरून जी दरवाजावर लटकणारी गर्दी असते ती आतमध्ये सामावली जाईल। त्यासाठी इथे जर आपण बघितलं तर तो एक्स्ट्रा अशा पद्धतीने हुक जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून उभे राहणारे जे प्रवासी आहेत त्यांना याचा आधार व्हावा। त्यासाठी माझ्यासोबत मध्य रेल्वेचे चीफ पीआरओ नरेंद्र पाटील सर आहेत। सर, काय सांगाल एकंदरीतच या सगळ्या प्रायोगिक बदलावर? यामध्ये आता हा जो डबा आहे ज्याच्यामध्ये आपण 3 सीटर सीट काढलेला आहे, ह्या एका डब्यामध्ये आपले 12 लोकांची बसण्याची क्षमता कमी करून आपण जवळजवळ 56 अतिरिक्त लोकांना ह्या डब्यामध्ये प्रवास करायला सोय उपलब्ध करून देऊ शकतो। मेट्रोच्या धर्तीमध्ये लोकलच्या डब्यामध्ये कशा पद्धतीचे प्रायोगिक तत्वावरती बदल करण्यात आलेले आहेत हे आपण पाहतोय। आपण जर बघितलं तर ह्या डब्यामध्ये पूर्णतः मोकळी जागा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने हे सगळे लोक उभे आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोक जे आहेत या डब्यामध्ये सामावले जाणार आहेत। मेट्रोमध्ये ज्या पद्धतीने दोन्ही बाजूला आसन व्यवस्था असते तशा पद्धतीची आसन व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे काही बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। आता या बदलाबाबत प्रवाशांकडून देखील प्रतिक्रिया मागवल्या जाणार आहेत। तुम्ही सगळे रेल्वेने प्रवास करत ही सगळी बदललेली रचना पाहता याचा कितपत फायदा प्रवाशांना होईल असं वाटतं? याचा फायदा कसा होईल? जागा मोकळी असल्यामुळे लोक आतमध्ये येतील, आतली लोक बाहेर जातील आणि ज्याला बसायची त्याला सीट आहे, ज्याला उभं राहायचे त्याला मोकळी जागा आहे, त्याच्यामुळे अपघात कमी होतील। बरं, जे लांब पल्ल्याचे प्रवासी आहेत म्हणजे अगदी दूरवरून येणार त्यांचा कुठेतरी असं म्हणणं आहे की तासभर 1.5 तास उभं राहावं लागणार, म्हणजे त्यांचा कुठेतरी हे नाही, असं काही नाही, कारण की दोन्ही साईडला बसायला जागा आहे ऑलरेडी। जे जवळचे असतात ते उभे राहतात साईडला वगैरे, जे लांबचे ते बसायला येतात। आणि असं आहे की आता जे रेल्वेने केलेलं आहे खरोखरच चांगले केलेलं आहे की बाकीच्या सीट झालेल्या मध्ये जागा आहे, मोकळं उभा राहायला आहे, पकडायला आहे, स्टँडिंग उभं राहून जाऊ शकतो, आरामात ज्याला जायचं तो उतरू शकतो आणि लांबचा पण माणूस प्रवासी बसून जाऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।